न्यूमरोलॉजी हे असं सायन्स आहे की ज्याने तुम्हाला एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी आहे ना पटकन ओळखताय. मी काही विशिष्ट उदाहरणात एक स्पेसिफिक की लोक ज्याला रिलेट करू शकते. एक नंबर वाल्यांना प्रतिष्ठा ही भयंकर प्राणप्रिय असते. एक उदाहरण आहे नाना पाटेकर. बर. आणि दुसरं उदाहरण आहे अनुष्का शर्मा. बर. थोडक्यात सांगायचं ना तर 01 म्हणजे सीधी बात नो बकवास. तर 2 आणि 8 म्हणजे चंद्र आणि शनी. हे लोक टॉपर ऑफ द इंडस्ट्री असतात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर इलॉन मस्क ओके आणि रतन टाटा. एक्सलन्स हे लोक एक्सलन्सला जातात आणि समाजासाठी काम करतात. हा ना सगळ्या न्यूमरोलॉजिस्टचा फार आवडता नंबर आहे बरं का. 5 नंबर. ओके. अतिशय बुद्धिमत्ता असते त्यांच्याकडे. बर. यांना कॉमर्सचं नॉलेज खूप जबरदस्त असतं आणि स्पेशली शेअर मार्केटसाठी. ओके. हा नंबर तुमचा असणं फार गरजेचं आहे किंवा या नंबरला तुम्ही असाल तर तुम्ही बिंदास शेअर मार्केटमध्ये काम करा. तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. 8 नंबरची सगळ्यांना भीती वाटते कारण हा शनीचा नंबर आहे. तर प्युअर 8 नंबरमध्येच आता सगळ्यात मोठं नाव म्हणजे आता सध्या आपल्या भारतात जे सगळ्यात फेमस नाव आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. तर प्युअर 8 नंबर म्हणजे नरेंद्र मोदी. कुठलाही डिसिजन मेकिंग करायचं तेव्हा टॅरो कार्डचा खूप छान उपयोग होतो. बर. आपण सिग्नेचर जर का न्यूमरोलॉजी प्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ती जर का करेक्ट करून घेतली तर तुम्हाला फार उत्तम त्याचे रिझल्ट मिळतात. की ह्या एवढ्या वेगवेगळ्या विद्या आहेत मग यातली अचूक विद्या कोणती नेमकी? प्रत्येक शास्त्राला काही ना काही लिमिटेशन्स असतात. ओके. आज मार्केटमध्ये असं झालेलं आहे की जो जी विद्या शिकवतो ती विद्या सर्वज्ञ आहे असं तो म्हणत असतो. म्हणजे मी देवाची एवढी उपासना करतोय, मी देवाचं एवढं करतोय आणि देव मला काहीच देत नाही. बरोबर आहे. ही भावना असते. आज याची उपासना उद्या लक्ष्मीची उपासना उद्या समर्थांची उपासना माझी असं नाही चालत. कारण उपासनेचं ला कसं असतं की तुम्ही जितकं जाप कर तितका तो तुम्हाला अजून फळ देत जातो. बरोबर. 50,000चा जाप झाला, 1 लाखाचा झाला, 5 लाखाचा झाला, 10 लाखाचा झाला तर तुम्हाला तो वेगळा इफेक्ट देतो. करेक्ट. तर सर जर कोणी भविष्य बघण्यासाठी तुमच्या इथे आलं की मला आमचं भविष्य सांगा ना तर मग अशा व्यक्तींना किंवा असे जे गरजू लोक असतात त्यांना मग तुम्ही कसं गाईड करता?